गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्पर्शन ऑफ राईट, रेनबो हे पॉईंट कव्हर केलेत. आता आपल्याला 3 ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट स्टडी करायचे आहेत. ते म्हणजे सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप. हे तिन्ही पॉईंट जेई नीटसाठी फारसे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण महाराष्ट्र बोर्डसाठी मात्र हे 3 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या आता ज्या टर्मिनल किंवा युनिट टेस्ट होतील तिथे हे क्वेश्चन 3 किंवा 5 मार्क्ससाठी विचारतात. तर पहिल्यांदा सिम्पल मायक्रोस्कोपची आपण डेफिनेशन स्टडी करूयात. सिम्पल मायक्रोस्कोप इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू ऑब्झर्व अन ऑब्जेक्ट इन मॅग्निफाईड फॉर्म. सिम्पल मायक्रोस्कोप is an instrument used to observe object in magnified form. ओके. सिम्पल मायक्रोस्कोप याचा अर्थ मॅग्निफाईंग ग्लास. कॉन्व्हेक्स लेन्स असते बघा, मॅग्निफाईंग ग्लास. मॅग्निफाईंग ग्लास म्हणजे सिम्पल मायक्रोस्कोप. ओके. मग आता ह्याचं पहिल्यांदा मी डायग्रॅम ड्रॉ करतो. ही कॉन्व्हेक्स लेन्स which acts as a simple microscope. हा प्रिन्सिपल ॲक्सिस, हे सेंटर ऑफ कर्वेचर, दिस इज फोकस, दिस पॉइंट इज ऑल्सो फोकस. ऑब्जेक्ट ए बी, first ray is traveling parallel to principal axis, so after refraction it will pass through focus. Second ray is passing through center of curvature, so after refraction it will pass without any deviation. आता हे जे 2 रेज आहेत, डायव्हर्जिंग रेज आहेत, सो फ्रंट साईडला मीट होणार नाहीत, म्हणून ह्यांना मी मागे एक्स्ट्रापोलेट करतो. हे 2 रे ज्या पॉईंटला मीट झाली त्या पॉईंटला आपल्याला फॉर्म झाली इमेज. तर ही झाली इमेज ए डॅश बी डॅश. हे ऑब्जेक्ट डिस्टन्स यू, हे इमेज डिस्टन्स. इमेज फॉर्म झाले ॲट नियर पॉईंट, ॲट द डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. सो हे झालं डी. ओके. आता ऑब्जेक्ट आहे तो डी डी व्हीला नाही आहे. ऑब्जेक्ट आहे तो पोल आणि फोकसच्या मध्ये ठेवला आहे. ऑब्जेक्ट आहे तो सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये आहे. सो ऑब्जेक्टला मी प्रोजेक्ट करतो टू द डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. Angle made by image with object, it is beta. An angle made by object with principal axis is alpha. ओके. सो हा झाला सिम्पल मायक्रोस्कोप. सिम्पल मायक्रोस्कोपचं प्रिन्सिपल सांगतो. वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन पोल अँड फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, देन आफ्टर रिफ्रॅक्शन वी गेट मॅग्निफाईड, इरेक्ट अँड व्हर्च्युअल इमेज ऑफ ऑब्जेक्ट. डायग्राम लक्षात आला. कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ऑब्जेक्टला पोल आणि फोकसच्या मध्ये प्लेस केलं आहे. पहिला रे आहे फर्स्ट इन्सिडंट रे, इट इज ट्रॅव्हलिंग पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, सो आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास थ्रू फोकस. सेकंड इन्सिडंट रे इज ट्रॅव्हलिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर, सो आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल पास विदाउट एनी डेव्हिएशन. हे 2 रेज आहेत, ते डायव्हर्जिंग रेज आहेत. सो लेन्सच्या फ्रंट साईडला ते मीट होणार नाहीत, म्हणून ह्यांना मी मागे एक्स्ट्रापोलेट केलं. ते ज्या पॉईंटला मीट झाले त्या पॉईंटला आपल्याला ऑब्जेक्टची इमेज मिळाली. सो ए डॅश बी डॅश इज इमेज, आणि इमेज फॉर्म झाले ॲट अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ प्रिन्सिपल ॲक्सिस इज बीटा. ऑब्जेक्ट आहे तो डी डी व्हीला नाही आहे, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजनला नाही आहे, म्हणून मी ऑब्जेक्टला प्रोजेक्ट केलं. ए डॅश पी इज प्रोजेक्शन ऑफ ऑब्जेक्ट ए बी ॲट पॉईंट ॲट अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ प्रिन्सिपल ॲक्सिस इज अल्फा.
मग आता आपल्याला याची थेरी प्रूव्ह करायची आहे. तुमच्या सर्किट लक्षात आलं, सॉरी सर्किट नाही, रे डायग्रॅम लक्षात आला, कळलं? हां, मग वर्किंग काय असेल बघा याचं. ray coming from object undergoes refraction through the convex lens and we get virtual erect image of object, erect and magnified image of object. क्लिअर झालं का? ओके. मग आता वर्किंग आपल्याला स्टडी करायचं आहे, ह्याची थेरी स्टडी करायची आहे. तो थेरीमध्ये एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे मॅग्निफाईंग पॉवर. मॅग्निफाईंग पॉवर यालाच अँग्युलर मॅग्निफिकेशन पण म्हणतात. Magnifying power or angular magnification is a ratio of angle made by image with eye to the angle made by object with eye. Magnifying power ची definition, it is a ratio of angle made by object with eye to the angle made by image with eye to the angle made by object with eye. आता इथे बघा, आय सोबत इमेजचा अँगल किती आहे? बीटा. आणि आय सोबत ऑब्जेक्टचा अँगल किती आहे? अल्फा. मग मॅग्निफाईंग पॉवर आली बीटा अपॉन अल्फा. आता हे बीटा आणि अल्फा बोथ अँगल्स आर व्हेरी स्मॉल. ओके, अँगल स्मॉल असतील तर अँगल आणि त्याचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम असतो. म्हणून मग मी मॅग्निफाईंग पॉवर तिला लिहितो टॅन बीटा अपॉन टॅन अल्फा. लक्षात आलं? मॅग्निफाईंग पॉवरचा डेफिनेशन काय आहे? इट इज अ रेशो ऑफ अँगल मेड बाय इमेज विथ आय टू द अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ आय when both are placed at a distance of distinct vision. Okay, it is an angle made by image with eye to the object with eye when both are placed at a distance of distinct vision. आता आपला जो डायग्राम आहे त्याच्यामध्ये इमेजचा अँगल किती आहे? बीटा आहे आणि ऑब्जेक्टचा अँगल अल्फा आहे. सो मॅग्निफाईंग पॉवर आली बीटा अपॉन अल्फा. अँगल स्मॉल आहे, अँगल जर स्मॉल असतील तर थीटा इज ऑलवेज इक्वल टू साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. मग अँगल स्मॉल आहे त्यामुळे मी बीटाच्या ऐवजी घेतलं टॅन बीटा आणि अल्फाच्या ऐवजी घेतलं टॅन अल्फा. मग आता इन ट्रायंगल ए डॅश बी डॅश सी, इन ट्रायंगल ए डॅश बी डॅश सी, tan alpha is equal to a dash b dash upon ca dash. बरोबर आहे? सॉरी, टॅन बीटा अल्फा लिहिलं मी चुकून. टॅन अल्फा इज इक्वल टू ए डॅश पी अपॉन सी ए डॅश. पण ए डॅश पी इज पॅरल टू ए बी. बरोबर आहे? देअरफॉर टॅन अल्फा इज इक्वल टू आलं ए बी अपॉन सी ए डॅश. मग मॅग्निफाईंग पॉवरचा जो फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. देअरफॉर मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू टॅन बीटा. टॅन बीटा आपलं आलं आहे ए डॅश बी डॅश अपॉन सी ए डॅश आणि टॅन अल्फा आलं आहे ए बी अपॉन सी ए डॅश. म्हणजे हे आलं ए डॅश बी डॅश अपॉन सी ए डॅश इंटू सी ए डॅश अपॉन ए बी. सी ए डॅश कॅन्सल झालं. सो मॅग्निफाईंग पॉवर त्याचा फॉर्म्युला आला ए डॅश बी डॅश अपॉन ए बी. कळलं का? काय केलं लक्षात आलं? मी पहिल्यांदा मॅग्निफाईंग पॉवरची डेफिनेशनवरनं फॉर्म्युला लिहिला. तो फॉर्म्युला काय आला?
एम पी इज इक्वल टू बीटा अपॉन अल्फा, बरोबर आहे. मग मी त्या अँगल स्मॉल असल्यामुळं बीटाच्या ऐवजी टॅन बीटा घेतलं आणि अल्फाच्या ऐवजी टॅन अल्फा घेतलं. मग व्हॅल्यू पुट केलं, त्याच्यावरनं मला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला मिळाला. मग आता बघा, लिनियर मॅग्निफिकेशन असतं. लिनियर मॅग्निफिकेशन एम पी इज इक्वल टू व्ही अपॉन यू, बरोबर आहे. लेन्स असेल तर तिचं मॅग्निफिकेशन किती असतं, व्ही अपॉन यू असतं. आता हियर अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन आपण डिस्टन्स डायग्रॅम, आपण डिस्टन्स मेजर करतोय फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर. डिस्टन्स मेजर केली, हा इन्सिडंट रे आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही डिस्टन्स मेजर करताय फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर, म्हणजे डिस्टन्स मेजर केले अपोजिट टू इन्सिडंट रे, त्यामुळं डिस्टन्स निगेटिव्ह येणार. सो हियर यू इज इक्वल टू मायनस यू, इमेज डी डी व्हीला फॉर्म झाले. सो व्ही इज इक्वल टू मायनस डी. सो एम पी इज इक्वल टू हे आलं मायनस डी अपॉन मायनस यू. सो एम पी इज इक्वल टू डी अपॉन यू, इक्वेशन नंबर 2. मग आता लेन्स फॉर्म्युला यूज करतो. अकॉर्डिंग टू लेन्स फॉर्म्युला 1 अपॉन एफ इज इक्वल टू मायनस 1 अपॉन यू प्लस 1 अपॉन व्ही. हियर u is equal to minus u and v is equal to मायनस डी, बरोबर आहे. मग या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट केल्यावर 1 अपॉन एफ इज इक्वल टू आलं 1 अपॉन यू मायनस 1 अपॉन व्ही. दोन्ही साईडला डीनं मल्टिप्लाय करतो. मग डी अपॉन एफ इज इक्वल टू आलं डी अपॉन यू प्लस, सॉरी हा प्लस होणार, प्लस डी अपॉन व्ही. डी अपॉन व्ही, आता व्ही म्हणजे पण डीच आहे, म्हणजे हे आलं डी अपॉन डी. सो डी अपॉन एफ इज इक्वल टू हे आलं डी अपॉन यू प्लस 1. देअरफॉर डी अपॉन यू, एक मिनिट, इथे थोडीशी गडबड झाली. इथे मायनस साईन यायला पाहिजे, कारण आपण साईन कन्व्हेन्शन यूज केलं आहे. हे -1 आलं. सो डी अपॉन यू इज इक्वल टू डी अपॉन एफ प्लस 1. ही व्हॅल्यू इक्वेशन 2मध्ये पुट केली. सो मॅग्निफाईंग पॉवर फॉर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन आपल्याला मिळालं 1 प्लस डी अपॉन एफ. when simple microscope is adjusted to the position of distance of distinct vision, त्याची मॅग्निफाईंग पॉवर असते एम पी इज इक्वल टू 1 प्लस डी अपॉन एफ. इथे तुमच्या लक्षात आलं, हे ऑलरेडी मी मायनस साईन यूज केलं आहे. लेन्स फॉर्म्युला असतो -1 अपॉन यू प्लस 1 अपॉन व्ही. साईन कन्व्हेन्शन यूज केल्यानंतर मायनस यू आणि हे मायनस प्लस झालं, आणि व्ही आहे ते मायनस डी आहे, त्यामुळे मायनस साईन झालं. लक्षात आलं का तुमच्या? लेन्स फॉर्म्युल्यामध्ये मी साईन कन्व्हेन्शन पुट केले, त्यामुळं सेकंड टर्म आहे ती निगेटिव्ह येणार, फर्स्ट टर्म पॉझिटिव्ह होणार. ओके, तर ही थेरी आपण स्टडी जी केली ही होती व्हेन सिम्पल मायक्रोस्कोप इज ॲडजस्टेड ॲट अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. आता सेकंड म्हणजे फॉर नॉर्मल व्हिजन. नॉर्मल व्हिजन, आता नॉर्मल व्हिजन असेल तर इमेज इन्फिनिटीला फॉर्म होईल. मग डायग्रॅम बघा, ही लेन्स, हा फोकस, हे सेंटर ऑफ कर्वेचर, ऑब्जेक्ट ए, बी,
First ray traveling parallel to principal axis. After refraction, it will pass through focus. Second ray is traveling through center of curvature, so it will pass without any deviation. आता हे दोन रिफ्रॅक्टेड रेज आहेत ते एकमेकाला पॅरलल आहेत. ऑब्विसली ही जी इमेज फॉर्म होईल ती इन्फिनिटीला फॉर्म होईल. ओके, इमेज कुठे फॉर्म होईल? इन्फिनिटीला फॉर्म होईल. मग आता बघा, मॅग्निफाईंग पॉवर आपला फॉर्म्युलाला होता डी अपॉन यू, बरोबर आहे. मग आता मी लेन्स फॉर्म्युला यूज करतो. 1/f इज इक्वल टू -1/u प्लस 1/v. ओके, अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन u इज इक्वल टू -u अँड v इज इक्वल टू इन्फिनिटी, कारण इमेज इन्फिनिटीला फॉर्म झाले. मग 1/f इज इक्वल टू आलं 1/u प्लस 1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी 0 असणार, सो 1/f इज इक्वल टू आलं 1/u. दोन्ही साईडला डीनं मल्टिप्लाय करतो म्हणजे d/f इज इक्वल टू आलं d/u. मग d/u ची व्हॅल्यू मला मिळाली, ह्या इक्वेशनमध्ये पुट केली, सो मॅग्निफाईंग पॉवर आली d/u म्हणजेच d/f. So when simple microscope is adjusted to the distance of distinct vision, magnifying power येते when a simple microscope is adjusted at a distance of distinct vision, magnifying power येते 1 प्लस d/f. आणि त्याला जर नॉर्मल व्हिजनला ॲडजस्ट केलं असेल तर मॅग्निफाईंग पॉवर येते फक्त d/f. क्लिअर झालं? हे छोटे छोटे डेरिवेशन आहेत. हे JEE नीटला फार लागणार नाही आहे, पण बोर्डसाठी मात्र हे डेरिवेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. बोर्डला हे डेरिवेशन 3 मार्क्ससाठी वगैरे विचारतात. मी अजून एकदा डायग्रॅम क्लिअर करतो, कारण तुम्हाला डायग्रॅम कळला तर मग हे सॉल्व करणं काही फार अवघड नाही आहे. ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ओके, सी इज सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. ऑब्जेक्ट AB इज प्लेस्ड बिटवीन पोल अँड फोकस, between center of curvature and focus. So first principal ray is traveling parallel to principal axis. After refraction it will pass through focus. Second ray is passing through center of curvature. So after refraction it will pass without any deviation. हे दोन रे जे आलेत हे दोन रे डायव्हर्जिंग रेज आहेत. सो ते लेन्सच्या फ्रंट साईडला मीट होणार नाहीत म्हणून मी त्यांना मागे एक्स्ट्रापोलेट केलं. ते B' पॉईंटला मीट झाले, त्या पॉईंटला इमेज फॉर्म झाली. सो A', इज इमेज. ओके, अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ आय इज बीटा. आता अँगल मेड बाय इमेज विथ आय इज बीटा. आता ऑब्जेक्ट आहे तो DDVला नाही आहे म्हणून मी ऑब्जेक्टला प्रोजेक्ट केलं ॲट अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. A'P it is projection of object AB at distance of distinct vision. So A'P हे ऑब्जेक्टचं प्रोजेक्शन आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. मग मॅग्निफाईंग फॉर्म्युला ह्याच्यावरनं आपण डायग्रॅमवरनं प्रिन्सिपल सांगितलं. वेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन पोल अँड फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, आफ्टर रिफ्रॅक्शन वी गेट मॅग्निफाईड इरेक्ट अँड व्हर्च्युअल इमेज ऑफ ऑब्जेक्ट. मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला असतो मॅग्निफाईंग पॉवर इज रेशो ऑफ अँगल मेड बाय इमेज विथ आय टू द अँगल मेड बाय ऑब्जेक्ट विथ आय वेन बोथ आर प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. मग MP इज इक्वल टू β/α आलं. अँगल स्मॉल आहे त्यामुळे मी tan β/tan α घेतलं. मग हे दोन ट्रायंगल घेतले, त्या ट्रायंगलमध्ये tan β आणि tan α ची व्हॅल्यू ऑब्टेन केली. त्याच्यावरनं मला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला मिळाला A'B/AB. आता हे म्हणजे हाईट ऑफ इमेज डिवायडेड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट असा फॉर्म्युला आला आहे, बरोबर आहे ना. A'B डायग्रॅम बघा. A'B इट इज हाईट ऑफ इमेज, AB हाईट ऑफ ऑब्जेक्ट. सो
हा मला मॅग्निफाईंग पॉवर म्हणजे लिनियर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला मिळाला आहे. मग लिनियर मॅग्निफिकेशनचा दुसरा फॉर्म्युला काय असतो, व्ही अपॉन यू. मग इथे यू म्हणजे मायनस यू आहे, कारण आपण डिस्टन्स मेजर करतोय फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर अपोजिट टू इन्सिडंट रे. म्हणजे एम पी यू आलं मायनस यू आणि व्ही आलं मायनस डी. मग मॅग्निफाईंग पॉवर आली मायनस डी अपॉन मायनस यू. सो एम पी इज इक्वल टू आलं डी अपॉन यू. मग लेन्स फॉर्म्युला यूज केला, 1/f इज इक्वल टू -1/u प्लस 1/v. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन u इज मायनस यू अँड v इज मायनस डी. सो 1/f इज इक्वल टू हे मायनस मायनस प्लस झालं या फॉर्म्युल्यातलं, बरोबर आहे. आणि इथे जे प्लस होतं ते मायनस झालं. मग मी दोन्ही साईडला डीनं मल्टिप्लाय केलं. सो डी अपॉन एफ इज इक्वल टू डी अपॉन यू मायनस व्हीची व्हॅल्यू पण डीच आहे, डी अपॉन डी आलं. सो हे आलं डी अपॉन एफ इज इक्वल टू डी बाय यू मायनस 1. देअरफॉर डी बाय यू इज इक्वल टू डी अपॉन एफ प्लस 1. मग त्याच्यावरून मला मॅग्निफाईंग पॉवर मिळाली. मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू 1 प्लस डी अपॉन एफ वेन ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. जर नॉर्मल व्हिजन असेल तर इमेज इन्फिनिटीला फॉर्म होईल, म्हणजे हे रे असेच पॅरलल जातील, इमेज इन्फिनिटीला फॉर्म झाली. मग मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला डी अपॉन यू होता. लेन्स फॉर्म्युला यूज केला, 1/f इज इक्वल टू -1/u प्लस 1/v. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन यू इज इक्वल टू मायनस यू असणार आणि व्ही इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी असणार. आता मायनस किंवा प्लस काही फरक पडत नाही, 1/f 1/इन्फिनिटी झिरोच असणार आहे. सो हे आलं 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/इन्फिनिटी. सो 1/f इज इक्वल टू 1/u आलं. दोन्ही साईडला डीनं मल्टिप्लाय केलं. सो डी अपॉन यूची व्हॅल्यू मला मिळाली डी अपॉन एफ. देअरफॉर मॅग्निफाईंग पॉवर फॉर नॉर्मल व्हिजन आली डी अपॉन एफ. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. ठीक आहे, थांबूया.